हाय फ्रेंड्स, तर तुम्ही अगोदर हा पुढचा जो व्हिडिओ दिसणार आहे ना तो पाहून घ्या. हॅलो. तर काल ना मी तुमच्याशी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केला होता चैत्र पौर्णिमेच्या उत्सवाचा. म्हणजे आमचं जे कुलदैवत आहे ना तुळापूरचा नागरमल खंडोबा, तर तिकडे आम्ही सकाळी जाऊन आलो आणि संध्याकाळी आम्हाला दुसरीकडे जायचं होतं. तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे सिद्धेश्वराचं एक मंदिर आहे. म्हणजे त्याला शिदोबाचं मंदिर किंवा शिदोबाचं नायगाव देखील त्या गावाला म्हटलं जातं. तर संध्याकाळी 4-5च्या सुमारास ना आम्ही तिकडेच आवरून निघालो होतो. आता तिकडे ना शिदोबाच्या मंदिरामध्ये ना खूप सारा गुलाल उधळला जातो आणि त्यासाठीच आज ना मी ही जांभळ्या रंगाची खण साडी घातली होती. म्हणजे या साडीवरती जास्त डाग वगैरे दिसत नाही म्हणून. आणि फायनली आमचा प्रवास सुरू झाला. तर सिद्धेश्वराचं हे जे मंदिर आहे ना, तर चैत्र पौर्णिमेनिमित्त सिद्धेश्वर महाराज आणि जोगेश्वरी माता यांचा विवाह सोहळा संपन्न होत असतो आणि त्या निमित्त तिथे ना भरपूर मोठी अशी यात्रा भरलेली असते. तर हा जो म्हणजे हे जे देवस्थान आहे ना, तर माझे जे सासरकडचे लोक आहेत किंवा माझे सासूबाईंचे भाऊ वगैरे आहेत, तर ते पूर्वीपासून जातात. म्हणजे त्यांचा देव तो आहे आणि त्यामुळेच मग आम्ही सुद्धा दरवर्षी जातो. तर मी तर सुरुवातीला लहान मुलं होती ना, तर जास्त जात नव्हते कारण भरपूर गर्दी तिकडे असते. पण आता 2-3 वर्ष झाल्यानं मी सुद्धा सलग जाते. म्हणजे तिकडच्या गोष्टी पाहायला खरंच खूप भारी वाटतं. पण जाताना आता आम्ही 4-4:30ला निघालो होतो ना, मग थोडंसं पुढे आल्यावरती आम्ही छान आमच्या सगळ्यांचा आवडता गुळाचा चहा घेतला आणि फायनली अर्ध्या ते पाऊण तासाचा प्रवास करून आम्ही फायनली शिरोबाच्या नायगावला जाऊन पोहोचलो. तर तिकडे ऑलरेडी ही पहा तुम्ही यात्रेला सुरुवात झाली होती. म्हणजे या ज्या असतात ना त्या कावड असतात काठ्या आणि त्या अशा नाचवल्या जातात आणि खरंच खूप मस्त असं वातावरण इथे असतं. आणि यात्रा म्हटलं ना की खरेदी ही आलीच. आता आपल्या बायकांना कुठेही गेलं ना असं काही काही घ्यायला खूप आवडतं. तर माझं कमी आणि माझी आई आणि सासूबाई दोघींनी अशा छान 2 पर्स घेतल्या दोघींसाठी आणि माझ्या छोट्या बाळासाठी त्याने एक छोटीशी गाडी घेतली. आणि एवढी गर्दी असून सुद्धा ना दर्शन खूप छान झालं कारण आम्ही लवकर आलो होतो ना, त्यामुळे आमचं दर्शन पण मस्त झालं. आणि मग त्यानंतर सगळा कार्यक्रम आटपून सगळं झाल्यानंतर आम्ही येता येता एका ठिकाणी छान जेवलो. मुलांनी छान आईस्क्रीम सुद्धा एन्जॉय केलं. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आजचा आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी डेली व्लॉग्स पाहण्यासाठी नक्की मला फॉलो करा. चला पुन्हा भेटूयात. बाय.